ओके, परत देता का स्टुडंट्स प्रेझेंटी? रेकॉर्डिंग ऑन केली मला वाटतं मॅम. प्लीज परत द्या एकदा. So we will start with the third standard, okay? In the last class, we have started first lesson, that is our environment. I have shared my screen. Is it visible? Okay. So things around us. What is the short meaning of environment? Things around us. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात, ज्या वस्तू आपल्याला मिळतात, त्याला बोलतात एन्व्हायरमेंट. त्या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या अंडर येतात. जसं की आपण पाहिलं, ह्या ज्या वस्तू दिसतात आपल्याला, काही फ्रुट्स दिसत आहेत, काही ग्रेन्स दिसत आहेत, है ना, सिरियल्स. त्याच्यानंतर कप, बशी, हे जे दिसत आहे, बॅट वगैरे, ह्या सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात या वस्तू सगळ्या. त्याचप्रमाणे नेचरमध्ये, निसर्गामध्ये काही वस्तू आपल्याला दिसतात, ज्या लिव्हिंग पण आहेत आणि नॉन लिव्हिंग पण आहेत. आपण पाहिलं होतं व्हॉट इज लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. तर व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स? तर प्लांट्स अँड ॲनिमल्स आर द लिव्हिंग थिंग्स, इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स. म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स आणि आपण, म्हणजे आपण स्वतः, आपण माणूस, हे सगळे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. अँड व्हॉट आर द नॉन लिव्हिंग थिंग्स? हे जे दिसतंय, रिव्हर, माउंटन, रॉक, स्टोन, ह्या गोष्टी स्वतः हालतात का? मूव्ह होतात का? स्वतः मूव्ह होत नाहीत, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत, है ना. त्या खात नाहीत किंवा ग्रो होत नाहीत. सो दॅट आर नॉन लिव्हिंग थिंग्स. तर न्यू जॉईन स्टुडंट्स आहेत, त्याच्यासाठी आपण एक थोडंसं रिव्हिजन करूया. So what about environment? We have studied about environment. So what is environment? Stones, rocks and soil. There are rivers, streams and lakes. म्हणजे दगड असतील, मोठे मोठे खडक असतील, माती असेल, रिव्हर म्हणजे नद्या, स्ट्रीम म्हणजे छोटे छोटे नाले किंवा झरे, त्याच्यानंतर लेक, तळी. देअर इज अ एअर. एअर विषयी पण आपण खूप काही गोष्टी शिकलो होतो. वी कॅन नॉट सी एअर, वी कॅन फील इट. म्हणजे आपण हवा जी आहे ती बघू शकत नाही, फील करू शकतो, है ना. हिल्स असतील, माउंटन असतील, जंगल, त्याच्यानंतर शेती असेल, फील्ड्स म्हणजे शेत, त्याच्यानंतर हाऊसेस, रोड्स, बॅरन लँड्स मीन्स रिकामी जागा. हे सगळं आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये सापडतं. आपल्या परिसराचा तो एक भाग आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? परिसर किंवा आजूबाजूचा प्रदेश. वी ऑल्सो सी मॅनी ॲनिमल्स अराउंड अस. आज आपल्या आजूबाजूचे जे ॲनिमल्स आहेत, त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज अँड बुशेस, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि झुडपं, त्याच्यानंतर अँड क्लाइंबर्स मेक अवर एन्व्हायरमेंट ब्युटिफुल. क्लाइंबर्स हे सगळं मी तुम्हाला शिकवलं होतं लास्ट टाइम. व्हॉट आर द क्लाइंबर्स? क्रीपर्स, हर्ब्स, श्रब्स. हे जे ट्रीचे, प्लांटचे टाईप आहेत, हर्ब्स, श्रब्स, क्लाइंबर्स अँड क्रीपर्स अँड ट्रीज, हे सगळे मी घेतले होते. दॅट इज ऑल्सो अवर पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. हे सगळं आपल्या एन्व्हायरमेंटचा एक भाग आहे. तर कोण सांगेल मला व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? आयशा सांग.
आयशा, आर यू देअर? ओके. जिज्ञासा, एम आय ऑडिबल स्टुडंट्स? ऐकू येतंय ना सगळ्यांना? मग माईक ऑन करायचा आहे. जिज्ञा वातावरण टीचर. क्लास जॉईन करू. मॅम वातावरण. खेळता का तुम्ही? तुमचा आवाज नाही येत मॅम. आवाज नाही येते? मॅम तुमच्या मध्ये बाकीचे सांगा बरं मला, आवाज येतोय माझा? टीचर मी पहिले अच्छा, आवाज ब्रेक होतोय का माझा? टीचर मी पहिले सांगितलं वातावरण. हं? टीचर मी पहिले सांगितलं वातावरण. वातावरण सांगितलं ना तुम्ही, पण वातावरण मला आधी पहिले सांगा की माझा आवाज ब्रेक होतोय का, व्यवस्थित येतोय का तुम्हाला? मॅम आता येतोय. यस आता येतोय? ब्रेक होत होता. आता येतोय. अच्छा, ब्रेक होत होता का? ओके, मी प्लेस चेंज करून बघते. ओके, असं सांगायचंय मग माईक ऑन करून, टीचर आवाज ब्रेक होतोय. नाही तर मग काय होतं, मला परत सगळं रिपीट करावं लागतं ना. ऐकू येत नसेल तुम्हाला तर मला परत, आपण तरी वाईजच करतोय, पुढे गेलोच नाहीये आणि परत सगळं रिपीट करावं लागतं मला. बर, आपल्या वातावरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात मी सांगितलं आता तुम्हाला, सांगा मला परत. व्हॉट आर द थिंग्स कम्स इन अवर एन्व्हायरमेंट? माईक ऑन करून एकेकाने सांगायचंय. कोणत्या कोणत्या गोष्टी येतात एन्व्हायरमेंट मध्ये? एन्व्हायरमेंट मध्ये आपण पाहिले आताच की काही. टीचर मी सांगू दे मग. सांग. एअर, ट्रीज. करेक्ट. हिल्स. अजून? एअर, ट्रीज एवढंच आहे का? आपल्या आजूबाजूला काय काय दिसतंय बघा. रेन. हं. रिवर. येस, सी. करेक्ट. करेक्ट. अजून? रॉक, स्टोन्स, फील्ड, सॉइल, बिल्डिंग्स. करेक्ट. ट्रीज है ना, हाऊसेस, फार्म किंवा फील्ड्स. जिओमेट्री मागाशीच सांगितलं. ओके. मॅम वॉटर. ॲनिमल दिसत असेल, वॉटर. येस, करेक्ट. रिव्हर किंवा हे सगळं, वॉटर सगळीकडे असतं ना. रिव्हर, स्ट्रीम, ओशन म्हणजे समुद्र, लेक. बर्ड्स, करेक्ट. बर्ड्स, ॲनिमल्स, दे आर ऑल पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. ओके. सो अजून काही गोष्टी लर्न केल्या होत्या आपण, है ना. डिफरन्स आपण लर्न केला होता की स्पॅरो अँड रोड साइड स्टोन. एक स्पॅरो आहे म्हणजे एक चिमणी आहे आणि एक दगड दिसतोय आपल्याला, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर ही स्पॅरो जी असते ती छोटी असते पहिल्यांदा, है ना. तर ती ग्रो होते, मोठी होते. ती काय खाते? ग्रेन्स खाते किंवा इन्सेक्ट खाते. त्याच्यानंतर तिला बेबीज होतात. आपण 2 टाइप्स ऑफ हे पाहिले होते ना. काही बेबीज अंड्यामधून येतात आणि काही बेबी मम्मीच्या टमी मधून येतात. 4th मध्ये पाहिलं होतं ना आपण, 4th स्टँडर्ड साठी शिकतो ना आपण थोड्या वेळाने, त्याच्यामध्ये आपण लर्न केलं होतं. तर स्पॅरो जी असते ती ग्रो होत जाते, मोठी मोठी होत जाते. त्याच्यानंतर ती खाते पिते, पाणी पिते. त्याच्यानंतर त्याच्या पिल्लांना भरवते, पिल्लांना ग्रो करते, है ना. ती अंडे जेव्हा हॅच करते म्हणजे अंडे उबवते तेव्हा
त्यातून पिल्लं बाहेर येतात, मग ती पिल्लांचं पालन पोषण करते. सो ती का बरं असं करते, तर शी इज द लिव्हिंग थिंग. स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग. आणि दगड बघा, तो जो दगड ठेवलेला दिसतोय आपल्याला, तो जो रॉक आहे, तो त्याचा शेप चेंज होतो का? इट कॅनॉट चेंज इट्स शेप, देन इट कॅनॉट मूव्ह, इट डझंट ईट. हा, तो खाऊ शकत नाही. असं होतं का की दगड काल इथे ठेवलेला आहे आणि आज मनानेच तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसलाय? Ma'am, your voice is not clear. राहतो हे Ma'am, your voice is का? not clear. Ma'am, your voice is not clear. Ma'am, हा, ओके, मी क्लास लीव करून परत जॉईन करते. 2 मिनिट, मी क्लास लीव करून परत जॉईन करते. हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय माझा? yes, teacher. Yes, yes, ma'am. ओके, सॉरी स्टुडंट, लागलं तुम्हाला. आमच्या इथे ना पाऊस चालू आहे It's actually, okay. त्यामुळे बहुतेक पाऊस चालू आहे, त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. Okay. ओके, सो what are living things, what are non-living things? हॅलो, Ma'am, हा, आवाज आहे, स्क्रीन दिसतीये का? no, ma'am. Yes, teacher. Yes, teacher. काहीतरी प्रॉब्लेम होतोय Teacher. बघा मोबाईल मध्ये माझ्या.
1 मिनिट. काय दिसतं? वन मिनिट स्टुडंट्स. आवाज येतोय ना आता? येस मॅम. ओके. स्क्रीन गेली ना फक्त? टीचर. स्क्रीन गेली. थांबा 1 मिनिट. ओके. सो स्पॅरो काय करतात? दे बिल्ड नेस्ट, म्हणजे स्वतःचं घर स्वतः बनवतात. दे मूव्ह हेअर अँड देअर ऑन देअर ओन. ते स्वतः मूव्ह करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह करतात. दे इट इन्सेक्ट अँड ग्रेन. स्पॅरो काय खातात? इन्सेक्ट खातात, म्हणजे छोटे किडे खातात, त्याच्यानंतर धान्य खातात. अँड दॅट इज व्हाय दे ग्रो. त्याच्यामुळे त्या मोठ्या मोठ्या होत जातात. दे ले एग्स इन द नेस्ट. लिटिल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स. स्पॅरो टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स. म्हणजे स्पॅरो जी आहे ती घरट्यामध्ये अंडे देते, त्याच्यानंतर ते अंडे हॅच करते, त्याच्यामधून छोटे पिल्ल बाहेर येतात, लिटिल स्पॅरोज बाहेर येतात. आणि ती जी मोठी स्पॅरो आहे ती छोटे म्हणजे यंग वन जे आहेत, ते छोटे पिल्ल आहेत, त्यांची खूप काळजी घेते. तर हे सगळं स्टोन करू शकतो का? स्टोन ह्यातलं काही करतो का? बघा, स्पॅरो किंवा कॅट असेल, डॉग असेल किंवा ह्युमन बिंग असतील, आता आपले मम्मी पप्पा आपली काळजी घेतात ना. यंग वन्स म्हणजे काय? तुम्ही सगळे छोटे. तर तुमच्या सगळ्यांची काळजी कोण घेतं? तुमचे पॅरेंट्स घेतात, मम्मी पप्पा घेतात. तसंच ती जी स्पॅरो आहे ती तिच्या पिल्लांची काळजी घेते. छोटे डॉग्स असतील म्हणजे पपीज असतील, त्यांना छोट्या डॉगला काय म्हणतो? पपीज म्हणतो. किंवा किटन्स असतील, छोट्या कॅट्स, तर त्यांची काळजी कोण घेतं? त्यांची मम्मी, म्हणजे मोठी कॅट जी असते ती घेते, किंवा मग डॉग घेतो. तर असं का होतं? कारण वी आर लिव्हिंग थिंग्स. एक आहे लिव्हिंग थिंग आणि एक आहे नॉन लिव्हिंग थिंग. टाईप लक्षात ठेवायचे, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? कोण सांगेल मला? लिव्हिंग थिंग म्हणजे काय? सांग. कोणी हँड रेज केलाय? राम सांग. आता माझी नावं गेली, मी क्लास लिव्ह केला होता ना. छोटी मुली, छोटे मुलं. जिज्ञासा. टीचर लक्ष. जे हा सांग. टीचर देवांग. जे खातात पितात. टीचर देवांग. हा हा लिव्हिंग थिंग्स म्हणजे कोण कोण? मॅम ॲनिमल. टीचर तुमचा आवाज नाही येत. ठिकाणी, जागा. हा, ॲनिमल्स, करेक्ट. Animal. अजून? Animals, mans, हा, women, ॲनिमल लिव्हिंग थिंग्स आहेत, करेक्ट. करेक्ट. women, करेक्ट. बर्ड्स. birds, हा, animals, बर्ड्स पण आहे त्यामध्ये, करेक्ट. ट्रीज. cheese,
ट्रीज सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं. ट्रीज आर असो लिव्हिंग थिंग्स बिकॉज ट्रीज कॅन ग्रो, है ना. ट्रीज आपल्याला जेताना दिसत नाही ट्रीज, पण काय होतात ते मोठे मोठे होतात. ते काय खातात, ट्री काय खातात, तर ते पाणी पितात, जमिनीमधलं पाणी ऍब्सॉर्ब करतात आणि सनलाईट असतं ना, सूर्यप्रकाशाच्या साह्याने ते त्यांचं स्वतःचं हुड बनवतात ट्रीज, आणि मग ते मोठे मोठे होतात आणि ते आपल्याला फ्रूट सुद्धा देतात, है ना. ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाहीत, पण ते काय करतात, ग्रो होतात आणि आपल्याला फ्रुट्स देतात. त्याच्यामध्ये परत सीड तयार होतात. फ्रुट्स मध्ये छोटे छोटे सीड्स असतात. ते सीड टाकले जमिनीमध्ये की परत त्याचा ट्री तयार होतो. म्हणजेच काय आहे, ट्री सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत. ऍनिमल्स, मॅन आणि हा हिल्स, माउंटेन, हा हा हिल्स, माउंटन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात का? नो. नाही. ते हलू शकत नाही, ते मोठे मोठे होऊ शकत नाही. ते खातात पितात का? नो. नाही. त्यामुळे ते काय आहेत, नॉन लिव्हिंग थिंग. हिल्स, माउंटन्स, बर्ड्स, अॅनिमल्स आणि ह्युमन बिंग सोडून आणि प्लांट्स एवढे सोडून बाकीचे सगळे काय आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स. हा, करेक्ट. सो आपल्या सराउंडिंग मध्ये म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये टू टाइप्स आहेत. एक लिव्हिंग थिंग्स, एक नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स ऑफ टू टाइप्स, प्लांट्स अँड अॅनिमल्स. लिव्हिंग थिंग्स मध्ये दोन असतात, प्लांट्स अँड अॅनिमल्स. अॅनिमल्स मध्ये आपण सुद्धा आलो, बर्ड आपण, आणि जे अॅनिमल्स असतात कॅट, डॉग, टायगर, एलिफंट, हे सगळे अॅनिमल्स. त्याच्यानंतर स्पॅरो, क्रो, पिजन, पॅरट, हे सगळे बर्ड्स. आणि ह्युमन म्हणजे आपण, मॅन, विमेन, किड्स, चिल्ड्रन्स, हे सगळे काय आहेत, अॅनिमल्सच म्हणतो आपण त्यांना. आपण सुद्धा एक अॅनिमल्स आहे, माणूस सुद्धा एक प्राणी आहे असं म्हणतो आपण. म्हणजे आपण सगळे अॅनिमल्स मध्ये येतो. आणि दुसरा टाइप आहे प्लांट. तर प्लांट आणि अॅनिमल हे काय आहेत, लिव्हिंग थिंग्स. इथे एक चार्ट दिलाय बघा, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग मध्ये परत दोन पार्ट पडतात, अॅनिमल्स आणि प्लांट्स. आणि दुसरं आहे नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग मध्ये काय असतं, सगळं हे जे रॉक्स, हिल्स, माउंटन, रिव्हर, बिल्डिंग, हे सगळं जे आहे, शॉप्स, तुमच्या आजूबाजूला जे पण काय आहे, कबड, हे सगळं काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग. कारण ते हलू शकत नाहीत, स्वतः चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत आपल्यासारखं. त्यामुळे ते आहेत नॉन लिव्हिंग थिंग. ओके, अंडरस्टूड. मॅम. आता इथे बघा, मला सांगा, इथे जे ट्री दिसतंय आपल्याला, वडाचं झाड दिसतंय, ते काय आहे, लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? लिव्हिंग. लिव्हिंग थिंग. हा, करेक्ट. लिव्हिंग थिंग, करेक्ट. लिव्हिंग थिंग. आताच आपण पाहिलं, प्लांट्स काय असतात, लिव्हिंग थिंग्स असतात. कारण ते मोठे होतात, आपल्याला फ्रुट्स देतात, अन्न तयार करतात, फूड तयार, ते लिव्हिंग थिंग. खाली रॅबिट दिसतोय, तो काय आहे, लिव्हिंग. रॅबिट काय आहे, लिव्हिंग थिंग, करेक्ट. लिव्हिंग थिंग. फ्रॉग, फ्रॉग लिव्हिंग. लिव्हिंग थिंग. गॅस सिलेंडर, नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. कोण म्हणलं लिव्हिंग थिंग? लिव्हिंग थिंग कसं काय होईल? गॅस सिलेंडर खातो का, जेवण करतो का गॅस सिलेंडर? मोठा होतो का? नो. त्याला छोटे बेबीज होतात का गॅस सिलेंडरला? नो. नो. त्यामुळे ते आहे नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग. ग्लास, नॉन लिव्हिंग थिंग. करेक्ट. ग्लास पण नॉन लिव्हिंग. रोजचं प्लांट, लिव्हिंग थिंग.
लिव्हिंग थिंग. करेक्ट. ओके, समजलंय सगळ्यांना. म्हणजे कढाई नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. करेक्ट. ओके, अजून मला सांगायचे काही आन्सर. ठीक आहे. अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो. इज इट लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? रेल्वे जी आहे ना, रेल्वेचं इंजिन पुढे मागे होत असतं. तर ते लिव्हिंग थिंग आहे का नॉन लिव्हिंग थिंग? नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग कोण म्हणताय? सांगा मला, का बरं लिव्हिंग थिंग आहे? कुणी आन्सर दिलं लिव्हिंग थिंग? त्यांना असं का वाटतंय की रेल्वे इंजिन लिव्हिंग थिंग आहे? हा नो टीचर. हा, रेल्वे इंजिन जे आहे त्याचं इंजिन हलत असतं. टू अँड फ्रो म्हणजे पुढे मागे होत असतं ते. पण ते आपण हलवतो, आपण त्याला इलेक्ट्रिसिटी देतो, है ना. आपण ते ह्युमन बिंगनी ते इंजिन बनवलेलं, आपण ते इंजिन बनवलंय आणि आपण त्याला हलवतो. त्याच्यामुळे ते हलतं, ते स्वतः हलत नाहीये. त्यामुळे ते काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. जसं की बर्ड्स, अॅनिमल्स, आपण त्यांना हलवतो का? ते स्वतःच फिरतात. हा, ते स्वतः फिरतात, त्यांचं फूड गोळा करतात, त्यांचं घरटं बांधतात. आपण नाही त्यांना हलवत, म्हणून ते काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. आणि रेल्वे इंजिन नॉन लिव्हिंग थिंग. ओके. वूड कम्स फ्रॉम ट्रीज विच आर लिव्हिंग थिंग्स. अ चेअर इज मेड फ्रॉम वूड. नाउ इज द चेअर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग. हा, चेअर काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. चेअर कशापासून तयार झालेली आहे? लाकडापासून. हा, लाकूड है ना, वूड पासून तयार झाली, म्हणजेच लाकडापासून. आणि लाकूड कुठून आलं? झाडापासून. झाडांपासून. करेक्ट. हा, ट्रीज पासून आलं. करेक्ट. तर जरी झाडांपासून आलेलं असेल लाकूड, तरी पण ते आता तोडलेलं आहे. आपण ते लाकूड तोडून त्याच्यापासून चेअर बनवलेली. आता ती चेअर काही हलू शकत नाही, ती मोठी होऊ शकत नाही, किंवा त्या चेअरला आता फ्रुट्स येणार नाहीयेत, है ना. फ्रुट्स किंवा भाजीपाला येणार आहे का त्या चेअरला? लिव्स येणार आहेत का आता नवीन? नो. त्याच्यामुळे चेअर काय आहे? नॉन लिव्हिंग. विच बर्ड्स डू यू सी इन युअर सराउंडिंग? कोणते कोणते बर्ड्स पाहता तुम्ही तुमच्या आजूबाजूला? Crow, क्रो. sparrow, parrot, करेक्ट. अजून? क्रो. करेक्ट. कुक्कू. करेक्ट. eagle, पिजन. करेक्ट. व्हॉट इज अवर नॅशनल बर्ड? peacock, Peacock. Correct. Peacock is also bird, है ना, and that is our national bird. सो आपल्या सराउंडिंग मध्ये हे सगळे पाहतो आपण. खूप सगळे बर्ड्स असतात. कधी कधी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅरो, खूप वेगळ्या प्रकारचे पिजन, वेगवेगळ्या कलरचे, चिमण्या असतात वेगवेगळ्या कलरच्या, है ना. कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम स्टोन? काही गोष्टी स्टोनने बनतात, त्या सांगायच्या. house, पाटा, वरवटा, खलबत्ता, हाऊस. हाऊस. करेक्ट. पाटावर वंटा बनतो. हाऊसेस मध्ये स्टोनचा यूज होतो. अजून ते जात असतं दळायचं, माहिती सगळ्यांना. yes, ते पण दगडापासून बनवतात. yes, अजून स्टोन पासून खलबत्ता, खलबत्ता, हा सांगा. खलबत्ता. करेक्ट. अजून जुनी मंदिरं असतात बघा, टेम्पल, त्याच्यामध्ये जे मूर्त्या असतात त्या सुद्धा स्टोननी बनलेल्या असतात, की नाही? काय? दिवा, ऐकू नाही येते. दिवा, दिवा. हो, करेक्ट.
हा, अजून काय मूर्ती मूर्त्या असतात, त्याच्यानंतर कुंड्या असतात, बऱ्याचशा दगडाच्या मातीच्या पण असतात आणि दगडाच्या पण कुंड्या असतात वर्क केलेल्या, काचेच्या असतात है ना. तर मूर्त्या बनतात, असे खूप छोटे मोठे ज्या गोष्टी आहेत त्या दगडापासून बनलेल्या असतात. आणि मोस्टली हे ज्या हाऊसेस मध्ये आणि मंदिरं जेव्हा बांधतो त्यावेळेला स्टोनचा यूज केला जातो. ओके ओके. तर तुम्ही रीडिंग स्टार्ट केली की नाही अजून? रीडिंग करताय रोज? मॅम बुक ना माझ्याकडे EVS ची. बुक नाहीये? बुक आणायची मग बाळा, आता मार्केटमध्ये मिळतात बुक्स. स्टेट बोर्डचे बुक्स घेऊन यायच्या, किंवा मग तुमचे फ्रेंड्स असतील जे फिफ्थला माझ्याकडे आहे. गेलेले आहेत, जे पाचवीला सॉरी फोर्थला जे फ्रेंड्स आहेत तुमचे, त्यांच्याकडे थर्डची बुक मिळाली तर घ्यायची मग. तिच्या माझ्याकडे आहे ना, बघ देवांकडे आहे. लास्ट इयरच्या मुलांच्या घ्यायच्या, किंवा मग न्यू बुक आणायची मार्केटमधून आणि रीडिंग स्टार्ट करायचंय. किंवा पीडीएफ पाठवलेलं असतं मॅमला जर मागितलं तुम्ही तर त्यांच्याकडे पीडीएफ असतं, तर ते सुद्धा तुम्ही मोबाईल वरती रीड करू शकता. पण त्यापेक्षा जर बुक असेल आपल्याकडे तर बुक मधून आपण चांगल्या प्रकारे रीड करू शकतो. आणि मोबाईल मध्ये जे रीडिंग करतो तेव्हा डोळ्याला त्रास होतो, तो सुद्धा होणार नाही तुम्हाला. त्यासाठी बुक पाहिजे सगळ्यांकडे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्डचे आहेत का मुलं? फोर्थची मुलं आहेत? की थर्डचेच आहेत आज सगळे? वेदिका आहे. ओके, वेदिका एकटी आहे का, अजून कोण आहे? ओके, स्वराज. टीचर मी स्वराज. आयशा. आयशा पण आहे. ओके, टीचर आयशा थर्डला आहे मी. थर्डला आहे का? ओके ओके. आता तुम्ही न्यू आहेत ना, अजून माझ्या लक्षात नाही राहते. न्यू बॅच स्टार्ट झाली ना, त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहते. ओके, तर लास्ट टाइम फोर्थ स्टुडंट आपण पाहिलं होतं ना, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स, हे लर्न करत होतो आपण. ॲनिमलचं लाईफ सायकल कसं असतं, म्हणजे त्यांना बेबीज कसे होतात, ते अंड्यामधून येतात का मम्मीच्या स्टमक मधून येतात, है ना, ते आपण पाहिलं होतं. डॉग, कॅट, त्याच्यानंतर काऊ, ह्यांचे जे बेबीज असतात ते मम्मीच्या टमी मधून येतात. ते फुल्ली ग्रो होतात टमी मध्ये आणि मग ते बाहेर येतात. पण हे छोटे छोटे बर्ड्स जे असतात, आणि जसं की हेन, त्याच्यानंतर जसं की लिझर्ड म्हणजे क्रो, स्पॅरो, दुसरे त्यांचे जे बेबीज असतात ते काय करतात, ते अंड्यामधून येतात. म्हणजे ते एग्ज ले करतात आणि नंतर ती एग्ज जे असतात ते हॅच होतात आणि त्याच्यातून बेबीज येतात बाहेर. चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. चिकन जी आहे ती कुठून तयार होते? आपण म्हणू अंडा आधी का कोंबडी आधी? हू केम फर्स्ट, एग और चिकन? आधी कोण आलं, अंडा आलं की कोंबडी आली? तर अंडा. आवाज येतो ना, अंडा अंडा आला. मॅम. अंडा अंडा मॅम. अंडा आला का पहिले? ओके. आणि मग
चिकन तर ही कोंबडी अंडी देणार त्यावेळेसच तर तो अंडा येणार ना. मग अंडा आला आधी का कोंबडी आली आधी? अंडा. कोंबडी नसेल तर अंड कोंबडी नसेल तर अंड कुठून येणार? म्हणजे कोंबडी आली आधी है ना. ओके ओके. that is the puzzle है ना. use your brain power. What are similarities between the hen and her chick? तर लास्ट टाइम आपण सिमिलॅरिटीज पण पाहिल्या होत्या. सिमिलॅरिटी काय मला सांगा. सिमिलॅरिटी मीन्स त्यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे. दोघे सिमिलर का दिसतात, सेम का दिसतात. हेन आणि चिकन. हेन आणि चिकन मध्ये काय सेम आहे सांगा. आयशा. ओके आयशा तर थर्डची आहे ना. ओके फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट सांगायचंय मला. सिमिलॅरिटी काय आहे. हेन जे आहे हेनला 2 पाय आहेत, चोच आहे, पंख आहे. तसंच तिच्या बेबीजला पण 2 पाय असतात है ना. 4 पाय असतात का त्यांना? नसतात. त्यांना 2 पाय असतात, पंख असतात छोटे छोटे, चोच असते. म्हणजे सेम हेन जशी दिसते तसेच ते त्याचे चिक्स पण दिसतात. आणि ते चिक्स जेव्हा मोठे होतात तेव्हा ते परत ते हेन बनतात. हेन सारखे सेम हेन सारखे दिसू लागतात ते. त्यांची जी मम्मी हेन असते तिच्यासारखे ते दिसू लागतात. ओके. देन आपण पाहिलं होतं मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे रूपांतरण. तर मेटामॉर्फोसिस काय असतं. तर आपण पाहिलं की जे ॲनिमल्स किंवा बर्ड्स आहेत त्यांचे बेबीज सेम त्यांच्या पॅरेंट सारखे दिसतात, मम्मी सारखे दिसतात. पण काही जे बर्ड्स आहेत किंवा इन्सेक्ट आहेत त्यांचे जे बेबीज असतात ते वेगळे दिसतात सुरुवातीला. आणि नंतर त्यांचं रूपांतर बदल होऊन ते वेगळे दिसू लागतात. जसं की हा आहे बटरफ्लाय. ओके. आणि बटरफ्लायचं जेव्हा स्क्रीन दिसते का? मॅम थर्ड स्टँडर्डला काय लिहायचं? हा स्टँडर्डला काय लिहायचंय? लिहायचं आता लिहायचं काही नाहीये, ऐकायचंय फक्त तुम्हाला. थर्ड स्टँडर्डनी रीडिंग स्टार्ट करायचंय. मॅम जेव्हा ग्रुप बनवतील गुगल क्लासरूम वरती तेव्हा तुम्हाला होमवर्क मिळणार आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय. बेबी जे असतात ते मम्मी सारखे न दिसता वेगळे दिसतात. असे जे बर्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे बटरफ्लाय. तर बटरफ्लायचं जे बेबी असतं तर ते मम्मीपेक्षा खूप वेगळं दिसतं. ते सुरुवातीला बटरफ्लाय असं अंडी घालतं. एखाद्या झाडाच्या पानांवरती बटरफ्लाय एग्ज घालतं आणि त्या छोटे छोटे एग्ज असतात त्याचे. ह्या लीफ वरती छोटे छोटे एग्ज असतात. मग त्या एग्ज मधून एक जेव्हा हॅच होतं तेव्हा असं कॅटरपिलर बनतं त्याचं. अशी आळी तयार होते. त्या पानांवरती आळी तयार होते आणि हळूहळू ती आळीचं रूपांतर मग मधून छोटे छोटे पंख येऊ लागतात बाहेर. स्वतःभोवती असं ब्राऊन कलरचं दिसतंय ना ते तसं बनवून छोटे छोटे पंख तयार होतात. ते नंतर त्या ह्याच्यातून बाहेर पडतो. तो जो पडदा दिसतोय त्यातून ते बाहेर पडतं आणि त्याचं मग ते उडू लागतं. असं मोठं बटरफ्लाय तयार होतं. तर त्याची खूप मोठी प्रोसेस असते. बटरफ्लाय असे इझिली तयार नाही होत. बटरफ्लाय तयार व्हायला खूप म्हणजे त्यांना खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. बघा आधी अंडी असतात, मग त्याचं कॅटरपिलर होतं आणि त्या कॅटरपिलर पासून असं प्युपा तयार होतो. लार्वा आणि प्युपा म्हणतात त्याला. तर लार्वा तयार होतो, मग प्युपा तयार होतं आणि मग त्याच्यातून
असं बटरफ्लाय बाहेर येतं. समजलं? मेटामॉर्फोसिस समजते का? मेटामॉर्फोसिस मीन्स आपल्याला लर्न पण करायचंय बुक मधून, पण मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर बेबीज जे असतात तर ते त्यांच्या मम्मी सारखे न दिसता सुरुवातीला वेगळे, ते जेव्हा बॉर्न होतात, अंड्यातून बाहेर येतात, तेव्हा ते वेगळे दिसत असतात आणि हळूहळू हळू ते जेव्हा ग्रो होऊ लागतात, नंतर जेव्हा अडल्ट मोठे होतात त्याला काय बोलतात, अडल्ट. अडल्ट बटरफ्लाय जेव्हा तयार होतं तेव्हा ते मग आपल्या ओल्ड बटरफ्लाय त्यांच्या मम्मी सारखं दिसू लागतं. पण त्या प्रोसेसला खूप वेळ जातो आणि ती मधली जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याचं बेबी जे असतं ते खूप वेगळं दिसत असतं, म्हणून त्याला बोलतात मेटामॉर्फोसिस. ओके, आता आपण रीड करूया. बटरफ्लाईज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. हे बटरफ्लाय जे वेगवेगळ्या शेपचे, ब्युटिफुल कलर्सचे जे असतात ते आपल्या एन्व्हायरमेंटचा एक भाग आहे. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. त्यांचं लाईफ कुठे चालू होतं बटरफ्लायचं, तर प्लांट्सच्या आजूबाजूला. प्लांट्स मध्येच ते प्लांट्स वरतीच अंडी देतात, तिथेच त्या प्रोसेसमध्येच त्या अंड्यापासून त्यांचं बटरफ्लाय तयार होतं. मग ते बटरफ्लाय फुलांवरती फिरत असतं, सगळ्या झाडांच्या आजूबाजूने फिरत असतं. ऍज बटरफ्लायज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. बटरफ्लाय जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचे 4 स्टेजेस असतात. म्हणजे जेव्हा अंड्यातून बाहेर येतं तेव्हा 4 स्टेजेस मध्ये ते हळूहळू ग्रो होत असतं. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. तर सुरुवातीला अंडी असतात, त्याच्यानंतर लार्वा म्हणजे कॅटरपिलर, आळी तयार होते त्याची. त्याच्यानंतर प्युपा. प्युपा म्हणजे आपण बघितलं असं एक स्वतःभोवती ते पडदा बनवतं आणि हळूहळू त्याचे पंख तयार होतात. आणि नंतर अडल्ट म्हणजे हे जे बटरफ्लाय दिसतंय ते अडल्ट आहे, म्हणजे पूर्ण वाढ झालेलं बटरफ्लाय जे उडू लागतं. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. अडल्ट स्टेज म्हणजेच बटरफ्लाय. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन वन. हे असं टायगर बटरफ्लाय बघा आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं इझिली. ते आहे टायगर बटरफ्लाय, म्हणजे ब्लॅक आणि येलो स्ट्रिप्स असतात त्याच्यावर मोस्टली. तसे तर बटरफ्लायचे खूप कलर्स असतात, पण हे कॉमन बटरफ्लाय आहे, टायगर बटरफ्लाय म्हणजेच येलो आणि ब्लॅक बटरफ्लाय. ऐकू येते सगळ्यांना? येस टीचर. ओके, लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. तर 4 स्टेजेस असतात, एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन वन. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. बटरफ्लायची ग्रोथ कशी होते त्याचं एक्झाम्पल आपण आता पाहूया. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज अन एग ऑन द मिल्कवीड. मिल्कवीड नावाची जी प्लांट असते त्याच्यावरती फिमेल बटरफ्लाय जी असते, टायगर बटरफ्लाय, ती काय करते, अंडे देते. अंडे ले करणे म्हणजे अंडे देणे. तर रुईचं झाड आहे, म्हणजे रुई म्हणजे काय, मिल्कवीड. रुईचं झाड पाहिलं असेल तुम्ही आजूबाजूला तुमच्या, असे लिव्स असतात बघा मोठे मोठे त्याला. टीचर आमची इकडे. आहे बाहेर येतं म्हणून त्याला फ्रॉम द एग लार्वा बाहेर येतो. द लार्वा ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. लार्वा म्हणजे काय, हे बघा ही कॅटरपिलर दिसते ना, असं त्या ती अंड फुटतं आणि त्याच्यातून अशी छोटीशी अळी बाहेर येते, त्याला बोलतात लार्वा. When the caterpillars come out of the egg, it is very hungry. बापरे, ती कॅटरपिलर जेव्हा अंड्यातून बाहेर येते तेव्हा ती कशी असते, खूप
भूक लागलेली असते तिला, हंग्री असते ती. जेव्हा ती अंड फुटतं तेव्हा ती काय करते, खूप भुकेली असते, तिला भूक लागलेली असते. इट बिगिन्स टू निबल अँड इट द व्हेरी लीफ ऑन विच इट इमर्जेस फ्रॉम द एग. म्हणजे ती जेव्हा बाहेर येते तेव्हा ती काय करते, ती ज्या अंड ज्या पानावरती घातलेलं असतं तिने, जे रुईचं झाड पाहिलं ना आपण, त्या रुईच्या झाडाच्या पानावरती ते जे पान असतं ज्याच्यावर तिने अंड ठेवलेलं असतं बटरफ्लायनी, ती कॅटरपिलर काय करते, ते पान जे आहे ते खाऊन टाकते. म्हणजे ती एवढी भूक लागलेली असते की ती ज्या पानावर बसलेली असते ते लीफ जे आहे ती खाऊन टाकते. इट इट्स व्हेरी फास्ट, सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. ती खूप पटपट पटपट ते पान खायला लागते, फास्ट खायला लागते ते पान, आणि मग तिची ग्रोथ सुद्धा होते, ती मोठी 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 होत जाते पटकन. छोटीशी बटरफ्लाय बाहेर, म्हणजे आळी बाहेर येते, आणि ती बघा थोड्याच दिवसात एवढी आपल्या बोटा एवढी आळी तयार होते, म्हणजे बोटापेक्षा थोडी छोटी अशी आळी तयार होते, कारण की ती ते पान खाऊन टाकते. टू शेड ओल्ड स्किन टू मेक अ वे फॉर अ न्यू ग्रोथ. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2-3 days and it does not fit in its skin anymore. म्हणजे काय व्हायला लागतं, तर ती बटरफ्लाय जी आहे ती मोठी 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 व्हायला लागते, आणि तिची जी स्किन असते ती आता पुरत नाही तिला. तिला जी ग्रीन व्हाईट अशी स्किन दिसते ती कमी पडायला लागते, कारण ती फास्ट मोठी व्हायला लागते. मग ती काय करते, बट अंडर ओल्ड स्किन अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोविंग कॅटरपिलर. म्हणजे तिची जी ओल्ड स्किन असते ग्रीन कलरची ती बाजूला व्हायला लागते, ती गळून पडायला लागते, आणि न्यू स्किन यायला लागते तिला, आणि ती कॅटरपिलर ग्रो व्हायला लागते, आणि तिची जी पहिल्याची स्किन आहे ती लूज व्हायला लागते, आणि दुसरी नवीन स्किन पण यायला लागते. देन द कॅटरपिलर शेड द ओल्ड स्किन दॅट इज मोल्ड्स. आणि मग ती जुनी जी ग्रीन कलरची जी स्किन असते ती ती शेड करते, म्हणजे ती जुनी स्किन टाकून देते आणि तिला न्यू स्किन येते. म्हणजे आता बटरफ्लाय तर येल्लो कलरचं असतं ना, येल्लो ब्लॅक कलरचं, आणि कॅटरपिलर तर ग्रीन दिसते आपल्याला, तर ती ग्रीन जे कलर असते ती ती सोडून देते आणि तिला आता येलो कलर यायला लागतो. त्याला काय बोलतात, मोल्ट. मोल्ट म्हणजे काय, जुनी स्किन टाकून देते ती कॅटरपिलर. जसं की स्नेक जो असतो, स्नेक सुद्धा जुनी स्किन टाकून देतो आणि त्याला नवीन स्किन येत असते काही दिवसांनी. तुम्ही पाहिलं असेल, खेडेगावामध्ये राहत असाल तुम्ही तर शेतामध्ये किंवा असं आपण म्हणतो ना सापाने काट टाकली, म्हणजे काय, तर साप जे आहे ती जुनी स्किन टाकून देतं आणि त्याला नवीन स्किन आलेली असते आतमध्ये. आणि त्या सापाचं आपल्याला, आमच्या लहानपणी आम्हाला दिसायच्या असं आजूबाजूला सापाचं ओल्ड स्किन पडलेली दिसायची, असं प्लास्टिक सारखं पडलेलं असतं कातडं सापाच्या शेपचं, असं त्याला बोलतात मोल्ट. पाहिलंय कोणी? टीचर मी पाहिलंय. टीचर मी पण पाहिलंय. पाहिलंय? अरे वा, अरे वा, व्हेरी गुड. बघा, शहरातल्या मुलांना तर हे काहीच पाहायला नाही मिळत. माझी मुलं सिटीमध्ये राहतात ना, मग त्यांना तर असलं काहीच माहिती नाही. तुम्ही किती लकी आहेत की तुम्ही सगळं एन्व्हायरमेंट स्टडी केलेलं आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. टीचर तुमचा आवाज ब्रेक. कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली. आवाज सगळ्यांनाच आवाज ब्रेक होतोय. येस टीचर. येस सगळ्यांना ब्रेक होतोय. येस. ओके, तर मला वाटतं आपण ना इथे थांबूया. आतापर्यंतच ऐकलं का? मॅम. येस मॅम. ब्रेक होतो मॅम. ते ऐकू आलं का तुम्हाला? येस टीचर. मध्ये मध्ये ब्रेक होतो. मॅम मध्ये मध्ये ब्रेक होतो तुमचा आवाज. आता होतोय का ब्रेक?
No, ma'am. No, ma'am. ओके ओके, मी जस्ट थोडंसं रिवाइज करते आणि मग थांबूया आपण. तर आपण काय पाहिलं की जेव्हा ती बटरफ्लाय अंडे देते रुईच्या पानावरती, म्हणजे मिल्कवीडच्या लीफवरती ते अंडे देते, मग ते अंडे काही दिवसांनी हॅच होतात आणि ते हॅच झाले की त्या अंड्यामधून एक कॅटरपिलर असते, ती छोटीशी असते खूप, आणि ती काय करते, खूप फास्ट ती लीफ खायला लागते, तिला खूप भूक लागलेली असते. ती जेव्हा अंड्यामधून बाहेर येते तेव्हा ती खूप हंग्री असते. ती बिगेन टू इट दॅट लीफ, म्हणजे झाडाचं पान ती खायला लागते. ती इतकी फास्ट खाते आणि ती खूप मोठी मोठी व्हायला लागते आणि तिची स्किन आता तिला छोटी व्हायला लागते. म्हणून काय होतं, ती स्किन छोटी होते आणि ती स्किन गळून पडते आणि तिला नवीन स्किन यायला लागते. आणि मग त्याला काय बोलतात, मोल्ड. म्हणजे जुनी स्किन निघून नवीन स्किन येते, त्याला बोलतात मोल्ड. आणि तिचं जे हे खाणं असतं, लीफ खाणं असतं, ते चालूच असतं, कारण ती भुकेली असते कॅटरपिलर आणि ती कंटिन्युअसली झाडांची पानं खात राहते. इन 2-3 days भूक लागली सल्ली ते सल्ली. म्यूट करा. इट मोल्ड सेकंड टाइम इन 2-3 days. म्हणजे परत ती लीफ खायला लागते, तिची स्किन गळून पडते जुनी, तरी पण ती लीफ खायला लागते परत. लीफ खाऊन खाऊन काय होतं, अजून ग्रो करायला लागते. 2-3 दिवसामध्ये ती अजून मोठी होते आणि नंतर ती काय करते, इथे दिसते ना, हे बघा, असं स्वतःभोवती कसं बॉटलमध्ये जाऊन बसल्यासारखी वाटते ती कॅटरपिलर, तसं स्वतःभोवती असा एक पडदा बनवते ती, असं एक पॉट सारखं बनवते बघा, असं पातळसा एक पडदा बनवते ती स्वतःच्या बाजूने, आणि असं ते बॉटलमध्ये घुसून बसल्यासारखे वाटते ना, तर ती तशा टाईपचं काहीतरी बनवते आपल्या बाजूने. इन दिस वे इट मोल्ड्स 4 times. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. 10 to 12 days मध्ये ती 4 वेळा काय करते, जुनी स्किन टाकून देते, नवीन स्किन येते तिला, जुनी स्किन टाकते, परत नवीन स्किन येते, असं 4 वेळा होतं. बघा किती कष्टाचं आहे, बघितलं बटरफ्लाय तयार होणं किती, म्हणजे बटरफ्लाय जो बनतो तो एवढा इझी नाहीये, किती मोठी प्रोसेस आहे बघा, किती हार्ड वर्क आहे त्याच्यामध्ये, है ना. कसं नेचरनी, गॉडनी कसं सगळं बनवलेलं आहे, देवाने किती कशा गोष्टी बनवल्यात बघितलं. आपल्याला माहिती सुद्धा नसतं की इतकं कष्ट घ्यावं लागतं देवाला हे सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी निसर्गामध्ये. आणि आपण काय करतो, झाडं तोडतो, है ना, अॅनिमल्सला मारतो, हे काय सगळं रॉंग थिंग्स आहेत ह्या सगळ्या. असं आपण नाही केलं पाहिजे ह्युमन बिंग्सनी. तर इथे थांबूया आपण. आता जो लेसन जितका झालाय तो परत रीड करा, म्हणजे तुम्हाला समजेल काय शिकवलं मी. ओके, थांबूया का आपण? का अजून अजून लर्न करायचंय तुम्हाला? कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. काही क्वेश्चन आहे कुणाला? समजलं सगळ्यांना? ओके, तर आपण Yes, इथे ma'am. थांबूया. ओके, थांबूया आपण. बाय एव्हरीवन. Bye bye teacher. Bye teacher. Bye bye teacher. Bye ma'am. बाय. Bye ma'am. Bye. Leave the class. Bye everyone.